पण मला जी खात्री आहे, ती खात्री अशी आहे की महायुतीचा उमेदवार हा सुहास बाबरच असणार आहे. त्यामुळं ज्यांना लढायचं असेल त्यांना एकतर वेगळ्या पक्षात जावं लागेल किंवा माझ्या विरोधात अपक्ष लढावं लागेल. वेजेगाव येथील ज्येष्ठ गलाई बांधव, गलाई व्यवसायातील मार्गदर्शक श्रीमान श्रीरंग आप्पादाजी देवकर यांचे दिनांक 5 जुलै 2024 रोजी वयाच्या 90व्या वर्षी दुःखद निधन झाले. गेली अनेक वर्षे ते रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य होते. तरुण वयात मुंबईत गलाई व्यवसायाचा पाया रोवताना गावाकडची नाळ तुटू दिली नाही. वेजेगाव येथे त्यांनी दाजी पाटलोजी हायस्कूल, श्रीरंग आप्पादाजी देवकर ज्युनियर कॉलेज सुरू केले. विटा येथील प्रसाद चित्र मंदिराच्या उभारणीतही त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या पश्चात 2 मुले, 3 मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शोकाकुल समस्त देवकर परिवार, मुंबई, विटा, वेजेगाव. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना युवा नेते सुहास भैया बाबर यांनी पत्रकार परिषद घेऊन खानापूर आटपाडी मतदारसंघातील नवीन मंजूर झालेल्या विकास कामांची माहिती दिली. स्वर्गीय अनिल भाऊंचा विकासाचा रथ कायम ठेवण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करीत आहे आणि त्याला यशही येत आहे असे सांगत त्यांनी खानापूर आटपाडी मतदारसंघात पहिल्यांदाच माझी उमेदवारी फिक्स असल्याचे सांगितल्याने बाबर गटात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. स्वर्गीय अनिल भाऊ असते तर महायुतीतून उमेदवारी करण्याचे कुणाचे धाडसही झाले नसते असे सांगत माझी उमेदवारी ही अनिल भाऊंच्या कर्तृत्वाच्या वारसा हक्काने असल्याचेही सांगितले. 6 महिन्यात 1000 कोटी रुपये विकास कामांसाठी आणल्याचे सांगत महायुतीतून एकच उमेदवार असणार आहे आणि तो मीच असे म्हटल्याने मतदारसंघात आता महायुतीतून सुहास भैया बाबर यांचीच उमेदवारी फिक्स असल्याचे गृहीत धरून कार्यकर्ते कामाला लागले आहेत. सुहास भैया बाबर यांच्या पत्रकार परिषदेमुळे मात्र बाबर गट रिचार्ज झाला असून पूर्ण ताकदीने कामाला लागला असल्याचे दिसत आहे. पाहुयात काय म्हणालेत ते. तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. अगदी शॉर्ट टाईमवरती तुम्हाला सगळ्यांना पत्रकार परिषदेसाठी बोलवलं. भाऊंच्या नंतर गेल्या 5 महिन्यामध्ये ह्या मतदारसंघाचा विकासाचं स्पीड कायम राहिलं पाहिजे ह्या दृष्टीनं प्रामाणिकपणे प्रयत्न सगळं आम्ही, भाऊंची पार्टी, मी सगळे आम्ही करत होतो. आणि या सगळ्यामध्ये महायुतीच्या सरकारनं आम्हाला खूप मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी मदत केली आहे. मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, गिरीश महाजन साहेब असतील, चंद्रकांत दादा असतील, या सर्वांनी खानापूर विधानसभा मतदारसंघावरती खूप चांगल्या पद्धतीनं प्रेम व्यक्त केलं आहे आणि ते प्रेम कामाच्या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी यापूर्वी अनेकदा आपली पत्रकार परिषद झाली, या मतदारसंघामध्ये विकासासाठी भाऊंच्या नंतर जे काम करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये सुद्धा खूप मोठं यश आलं आहे. हे आमचे 777 कोटीचे रस्ते असतील, आटपाडी आणि खानापूरचे नळपाणी पुरवठ्याची योजना असतील, त्याच्यानंतर विट्यासाठी आपण नळपाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव अंतिम टप्प्यामध्ये आणलेला आहे. नगर विकासमध्ये विटा खानापूर आटपाडीसाठी 10 कोटी आले असतील, हातनूर ग्रामीण रुग्णालयासाठी 25 कोटी आले असतील, बजेटमध्ये 15 कोटी आले आहेत आणि MMJSYचे रस्ते जवळपास 60 कोटीचे आपण आले होते. असं चांगला प्रयत्न आणि त्याच्यानंतर विट्यासाठी उपजिल्हा रुग्णालय 100 बेडचं होणं भाऊंचं स्वप्न होतं. या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून आपण ती कामं मंजूर करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. काही दिवसापूर्वी मी गिरीश महाजन साहेबांना पर्सनली भेटलो होतो. त्यांना म्हणलं की बाबा, जे भाऊंची सगळी कामं मतदारसंघामध्ये देणं अपेक्षित आहे ते तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे आणि त्या पद्धतीनं प्रस्ताव सगळे आपण प्रोसेस करून इथून पाठवले होते आणि महाजन साहेबांनी चांगल्या पद्धतीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाने मला ह्या तालुक्याला मतदारसंघाला मदत करण्याचा प्रयत्न केला आणि काल मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची ऑर्डर झाली. त्या ऑर्डरमध्ये आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 60 कोटीचे रस्ते आपल्याला मंजूर झालेले आहेत. मी त्याचा तुम्हाला डिटेल सगळं देतोय. खानापूर, आटपाडी आणि विसापूर या तिन्ही तालुक्यांना मिळून 40 किलोमीटरचे रस्ते त्यांनी मंजूर केलेले आहेत. रस्त्यांचं टोटल कॉस्ट ही 58 कोटी रुपये आहे आणि 2,88,00,000 ही 5 वर्षाच्या देखभाल दुरुस्तीसाठी, म्हणजे रस्ते केल्यानंतर 5 वर्ष त्या कॉन्ट्रॅक्टरचे रस्ते मेंटेन ठेवायचे. आणि मुख्यमंत्री ग्रामसडकचं आता एस्टिमेट सगळं बदलले, DSR सगळा बदलला आहे. ते आता कॉन्क्रीटचे रस्ते केलेत. पूर्वी डांबरी रस्ते करत होते, पण ते रस्ते ग्रामीण भागाला जोडणारे सुद्धा ते दर्जाचे व्हावेत या हेतूनं ह्या सरकारनं निर्णय घेऊन ते कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे आटपाडी तालुक्यामध्ये आटपाडी ते पांढरेवाडी, रानमळा
हा रस्ता जवळपास 6 किलोमीटरचा रस्ता आहे. तो रस्ता मंजूर झाला आहे. त्याच्यानंतर शेटफळे ते चौरे वस्ती रानमळा हा 4.5 किलोमीटरचा रस्ता आहे. गोमेवाडी ते हिवतड शुक्राचार्य रस्ता हा 3.5 किलोमीटरचा रस्ता आहे. घाणवड ते भाग्यनगर, घाणवडपासून अलीकडे जो भाग्यनगरला जातो तो 4 किलोमीटरचा रस्ता आहे. नागेवाडी ते गोडाचीवाडी कानरवाडी तालुक्याच्या हद्दीपर्यंतचा 4 किलोमीटरचा रस्ता आहे. आटपाडी तालुक्यातला विभूतवाडी ते गोळेवाडी हा 3.5 किलोमीटरचा रस्ता आहे. हिवरे ते जाधव वस्ती हा साधारण 2.5 किलोमीटरचा रस्ता आहे. कमळापूर ते महालक्ष्मी मंदिर खूप लोकांची मागणी बरेच दिवस माझ्याकडे येत होती. हा 4 किलोमीटरचा रस्ता आहे. विटा चिंचणी म्हणजे चिंचणी मंगळूर ते खाऱ्याटमळा खूप शेतकऱ्यांची मागणी होती. तो जवळपास 3 किलोमीटरचा रस्ता आहे. हिंगणगादी ते साळुंके वस्ती हा 2 किलोमीटरचा रस्ता आहे. आणि हतनूर ते पिरदेव रस्ता हा जवळपास 2.25 किलोमीटर रस्ता आहे. असं 40 किलोमीटरचे रस्ते 58 कोटी रुपये त्याची पूर्ण किंमत होते आणि 2,88,00,000 रुपये देखभाल दुरुस्ती असे 60 कोटीचे रस्ते त्या मतदारसंघामध्ये कालच्या शासनाच्या निर्णयामुळे आपल्याला त्या ठिकाणी फायदा झाला आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की गेल्या 5 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर निधी खेचण्यामध्ये भाऊंना यश आलं होतं. तुम्ही इतर मतदारसंघाची तुलना केली आणि ह्या मतदारसंघाची तुलना केली तर पाणी, रस्ते, ह्या भौतिक सुविधा, आरोग्य असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ह्या सगळ्यामध्ये खूप मोठी डेव्हलपमेंट 5 वर्षामध्ये भाऊंनी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. भाऊंच्या नंतर सुद्धा म्हणजे एवढं मोठं दुःख असून सुद्धा रडत बसण्यापेक्षा आपल्याला लढण्याची जिद्द भाऊंनी दिलेली आहे आणि त्या भूमिकेतून सगळं दुःख पाठीवरती घेऊन त्या मतदारसंघातल्या सामान्य लोकांच्या कामासाठी न्याय मिळाला पाहिजे ह्या भूमिकेतनं आम्ही सक्रिय राहिलो आणि मला समाधान वाटते की 1000 कोटीच्या वर आपण ह्या 5 महिन्यामध्ये निधी आणू शकलोय आणि ह्यामध्ये ह्या महायुतीच्या सरकारचा खूप मोठी मदत आपल्याला झाली. ही विकासाची गती भाऊंची कायम राहावी यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी, आमचे अध्यक्ष तानाजीराव पाटील साहेब असतील, आमचे भाऊंचे सगळे कार्यकर्ते असतील, ह्या सगळ्यांनी खूप ताकदीने मदत केली. म्हणजे कामं मंजूर करण्यासाठी ते प्रस्ताव तयार करणे, लोकांची मदत, ह्या सगळ्या गोष्टीवरती त्यांनी कार्यकर्त्यांची आज ही इतकी सक्रिय फळी भाऊंच्या नंतर सुद्धा आहे की उद्देश तोच आहे की भाऊंची शिकवण अशी होती की काहीही परिस्थिती असली तरी त्या परिस्थितीला डगमगून न जाता सामोरं जाऊन ह्या लोकांची सेवा करणे या हेतून आम्ही कार्यरत राहिलो आणि एवढा मोठा निधी खेचण्यामध्ये आपल्याला खूप मोठं या ठिकाणी यश आलंय. अत्यंत महत्वाकांक्षी योजना राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना आणली जेणेकरून महिलांचा आर्थिक स्तर त्या ठिकाणी मेंटेन राहावा. मी काय 1500 खूप मोठा बदल होणार असं नाही, पण बेसिक गरजा त्या ठिकाणी पूर्ण व्हाव्या या दृष्टीने खूप चांगला निर्णय राज्य शासनाने घेतला आणि त्याची अंमलबजावणी आपल्या मतदारसंघातल्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांना, महिलांना शेवटच्या घटकापर्यंत तो लाभ मिळावा यासाठी अनिल भाऊंचे कार्यकर्ते, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते, तुम्ही माहिती घ्या, प्रत्येक गावात टेबल लावून त्या ठिकाणी आपला एक कार्यकर्ता, त्याच्याबरोबर त्याचे सगळे सहकारी हे फॉर्म भरून घेणे फिजिकली आणि परत ऑनलाईन करणे ह्या कामामध्ये योजना जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्या ठिकाणी सक्रिय आहेत. माझ्या माहितीप्रमाणे मॅक्सिमम अर्ज जे आलेत ते आपल्याकडे आले आणि आपण त्याचं ऑनलाईन फॉर्म भरणे ह्या तर थोडं क्रिटिकल आहे, नाही असं नाही, पण ऑनलाईन फॉर्म भरताना वेळ खूप जातोय. त्या प्रोसेसमध्ये कंटिन्युअस आपला अख्खा ऑफिस स्टाफ सगळं त्याच्यामध्ये व्यस्त आहे. आपण काही लोकांना त्यासाठी अपॉइंट सुद्धा केलंय. प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत असेल, आपली यंत्रणा असेल, या सगळ्या माध्यमातून सगळ्या तालुक्यामध्ये, मतदारसंघामध्ये ती यंत्रणा आपली सक्षमपणे चालवा. एकजुटीचा अभाव असणारच, कारण सगळ्यांना राजकीय इच्छा असणं काही गैर नाही. लोकशाही आहे. प्रत्येकाला असं वाटू शकते की मी उभा राहिलो पाहिजे, मी आमदार झालो पाहिजे. ह्याबद्दल काय माझ्या मनामध्ये गैर वाटण्यासाठी काय नाही, पण मला जी खात्री आहे ती खात्री अशी आहे की महायुतीचा उमेदवार हा सुहास बाबरच असणार आहे. त्यामुळं ज्यांना लढायचं असेल त्यांना एकतर वेगळ्या पक्षात जावं लागेल किंवा माझ्या विरोधात अपक्ष लढावं लागेल.